गोकुळातून वृंदावनास स्थलांतर, वत्सासूर आणि बकासूर यांचा उद्धार. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, गोकुळात अनेक उत्पात होऊ लागले. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेचे भय लागून राहिले होते. प्रथम श्रीकृष्ण पुतनेच्या जाळ्यातून सुटले. नंतर वादळाच्या रूपाने दैत्याने त्या अजाण बालकावर हल्ला केला होता. त्यातून देवेश्वरानेच त्यांचे रक्षण केले होते. अधिक अनिष्टकारी संकटे येण्यापूर्वीच गोकुळ सोडून वृंदावनात वास्तव्यात जावे असा विचार उपनंदाने प्रकट केला. त्याला सर्वांनीच अनुमोदन दिले. गोकुळवासियांनी आपले घरातील सर्व सामान बैलगाड्यांमध्ये भरून सर्व गायी गोधनासह वृंदावनात त्यांनी प्रवेश केला. वृंदावनाचा परिसर हिरव्यागार गवताने भरलेला होता. जणू धरती मातेने हिरवागार शालूच पांघरला होता. अत्यंत मनोहर असा गोवर्धन पर्वत आणि यमुना नदीचे सुंदर पात्र आणि शुद्ध गोड पाणी हे सारे निसर्ग सौंदर्य पाहून श्रीकृष्ण, बलराम आणि सर्व गोपगण आनंदाने नाचू लागले. थोड्याच दिवसात गोकुळचे सारे गोप गोपी श्रीकृष्ण बलरामांच्या बाललीला आणि वृंदावनाच्या रम्य वातावरणात रमून गेल्या. शुकदेव परीक्षिताला पुढे सांगू लागले, राजन, एके दिवशी श्रीकृष्ण बलराम आपल्या मित्रांसह यमुनेच्या किनारी वासरांना चरण्यासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी एक दैत्य कंसाच्या आदेशानुसार श्रीकृष्णास मारण्याच्या उद्देशाने वासराचे रूप घेऊन आला आणि सर्व वासरांमध्ये मिसळला. श्रीकृष्णाने आपल्या नेत्रकटाक्षाने बलरामास तो दैत्य आल्याची कल्पना दिली. नंतर सावकाश त्या वासराच्या मागे जाऊन त्याची शेपूट आणि मागचे 2 पाय धरून आकाशात वेगाने त्याला फिरविले आणि एका मोठ्या वृक्षावर त्यांनी जोरात आपटले. त्या दैत्याचा लांब रुंद देह 3-4 वृक्षांना पाडून निचेष्ट झाला. हे दृश्य पाहून बालबाल श्रीकृष्णाचा जय जयकार करू लागले. स्वर्गातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. श्रीकृष्णाच्या अद्भुत आणि अनाकलनीय बाललीलांचे वर्णन करताना शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, श्रीकृष्ण बलराम आपल्या मित्रांसह वासरांना एका वनातून दुसऱ्या वनात घेऊन जात. एकदा त्या सर्वांनी दुपारचे भोजन एकत्र केले आणि यमुनेचे पवित्र जलप्राशन केले. वासरांना पाजविले. नदीकिनारी थोड्याच अंतरावर त्यांना मोठा बगळा दिसला. प्रत्यक्षात तो एक आसूर होता. त्याने बगळ्याचे रूप धारण केले होते. त्याचा विशाल देह पाहून सारे ग्वालबाल घाबरले. श्रीकृष्ण त्याच्या समोर जाताच त्याने आपली अजस्त्र चोंच उघडली आणि क्षणभरात श्रीकृष्णास गिळले. ते दृश्य पाहून अनेक गोपबालक भीतीने मूर्छितच पडले. श्रीकृष्ण ज्यावेळी त्या बगळ्याच्या टाळूजवळ पोचले त्यावेळी त्यांनी त्याची टाळू अग्नीने पोळवावी तशी पोळविली. त्या असह्य दाहामुळे त्या बकाने श्रीकृष्णास चोंचीतून बाहेर टाकले. ते अगदी क्षेमकुशल बाहेर आले. नंतर श्रीकृष्णाने त्या बगळ्याची वरची आणि खालची चोंच दोन्ही हातांनी धरून त्याचे शरीर मधून फाडून 2 तुकडे केले. त्या बकासुराची प्राणज्योती निघून श्रीकृष्णात विलीन झाली. सर्व ग्वालबालांनी आनंदाने टाळ्या पिटल्या. देवांनी स्वर्गातून पुष्पवृष्टी केली. घरी आल्यानंतर गोपबालांनी बकासुराच्या या वधाची घटना आपल्या मातापित्यांना सांगितली. ती ऐकून गोपगोपींना आश्चर्याचे धक्केच बसले. अध्याय 11 समाप्त. अगासुराचा उद्धार. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, एके दिवशी सर्व ग्वालबालांनी ठरविले की वनामध्ये सर्वांनी मिळून अंगत पंगत करायची. त्या दिवशी सर्वजण प्रातःकाळीच उठले. स्नान आदी आटोपून सुंदर वस्त्रे परिधान करून हातात जेवणाचे डबे, बासऱ्या, पुंग्या, शिट्ट्या घेऊन नाचत बागडत आपापल्या वासरांना घेऊन ते निघाले. याच वेळी अगासूर नावाचा एक कंसाने पाठवलेला आसूर त्या वनात येऊन धडकला. त्याला त्या ग्वालबालांची आनंदमय क्रीडा पाहवली नाही. तो पुतना आणि बकासुरांचा धाकटा बंधू होता. त्याला आपल्या बंधू भगिनीच्या वधाचा प्रतिशोध घ्यायचा होता. त्याने एका अजस्त्र अजगराचे रूप धारण केले होते आणि तो मार्गात पडून राहिला होता. त्याचे अजगर रूपातील शरीर 1 योजना लांब होते. त्याचे उघडलेले मुख एखाद्या गुहेप्रमाणे दिसत होते. त्याच्या मुखात अंधकार होता. त्याची जीभ एखाद्या लांब रुंद रस्त्याप्रमाणे दिसत होती.
आगासुराचे असे भयंकर रूप पाहून ग्वालबालांना वाटले की ती एक वृंदावनातली शोभाच आहे. ती पाहण्यासाठी त्या सर्वांनी त्या गुहेत प्रवेश केला. आपल्याबरोबर वासरांना सुद्धा घेतले. श्रीकृष्णांनी आपल्या मुखात यावे म्हणून त्या भयंकर प्राण्याने आपले मुख उघडेच ठेवले होते. श्रीकृष्ण सुद्धा त्याच्या मुखात शिरले. आगासूर आता आपल्या दाढेखाली सर्वांना चावणार तितक्यात श्रीकृष्णाने आपले शरीर फुगविण्यास सुरुवात केली आणि ते इतके फुगविले की त्या अजगराचा गळा फाटून गेला. त्यावेळी विषाच्या प्रभावाने गतप्राण झालेल्या सर्व ग्वालबालांना आणि वासरांना श्रीकृष्णांनी आपल्या अमृतमय सृष्टीने पाहून जीवित केले. आगासूर मात्र श्वसन बंद झाल्याने अत्यंत व्याकुळ होऊन तडफडू लागला. अंती त्याचे प्राण ब्रह्मरंध्र फोडून निघून गेले. समस्त ग्वालबाल आणि वासरे श्रीकृष्ण कृपेने अजगराच्या मुखातून अगदी सुरक्षित बाहेर निघाली आली होती. त्या असुराची प्राणज्योती श्रीकृष्ण मध्ये समावून गेली. यावेळी गंधर्वांनी अप्सरांनी स्वर्गात नृत्य गायन केले आणि भगवंताची स्तुती केली. ग्वालबालांना मृत्यूच्या मुखातून वाचविण्याची आणि आगासुरास मारण्याची जी लीला भगवंतांनी केली ती त्यावेळी त्यांचे वय केवळ 5 वर्षाचे होते. अध्याय 12 समाप्त. ब्रह्मदेवांचा मोहनाश. परीक्षिताने गुरुदेवांना विचारले, भगवन, आपण म्हणाला की ग्वालबालांनी भगवंतांनी केलेली आगासुराच्या वधाची घटना 6व्या वर्षी आपल्या आई वडिलांना सांगितली. याबद्दल सविस्तर सांगावे. शुकदेव म्हणाले, राजन, आगासुराला मारून ग्वालबाल आणि वासरांना जीवित करण्यात बराच वेळ झाला होता. दिवस सुद्धा वर आला होता. सर्वांनाच खूप भूक लागली होती. श्रीकृष्णाने सर्व ग्वालबालांना वर्तुळाकार बसविले आणि स्वतः मध्ये बसले. सर्वांनी आपापले डबे उघडले आणि आपण आणलेल्या मिष्टान्नाचा एक एक घास आपापल्या शेजारी बसलेल्या मित्रास दिला. श्रीकृष्णाने आपल्या डब्यातील एक घास प्रत्येक सवंगड्यास आपल्या हाताने भरविला आणि त्यांच्या डब्यातील एक मिष्टान्नाचा घास आपण प्रत्येकाच्या हातून खाल्ला. श्रीकृष्णाच्या हातून एक एक घास खाऊन आणि त्याला खाऊ घालून सारे ग्वालबाल धन्य झाले. ज्यावेळी सर्व वासरे परत चरत बरीच दूर गेली होती. या संधीचा फायदा घेऊन ब्रह्मदेवाने सर्व वासरे ब्रह्मलोकी नेली. वासरांना शोधून आणण्यासाठी श्रीकृष्ण एकटेच निघाले. त्याचवेळी ब्रह्मदेवाने सर्व ग्वालबालांना मायेने ब्रह्मलोकी नेले. वासरे न दिसल्याने श्रीकृष्णाने बलराम निराश होऊन परत आले, परंतु तेथे एकही ग्वालबाल नव्हता. श्रीकृष्णांनी अंतर्ज्ञानाने जाणले की ब्रह्मदेवाने आपल्या वासरांना आणि ग्वालबालांना ब्रह्मलोकी नेले आहे. यावेळी श्रीकृष्णांनीच स्वतः त्या वासरांचे रूप घेतले आणि सर्व ग्वालबालांचेही हुबेहूब रूप घेतले. त्यांनी आणलेल्या शिट्ट्या, बासऱ्या, छड्या सर्व काही जसेच्या तसे हातात घेतले. सायंकाळ होताच सर्वजण घरी परतले. त्यांच्या मातांनी मोठ्या स्नेहभावाने त्यांना आपल्या हृदयाशी घेतले. आजची ही मुले त्यांची स्वतःची नव्हती, ती सर्व श्रीकृष्णानेच घेतलेली रूपे होती. प्रतिदिन त्या गोपींचे आपल्या मुलांबद्दल प्रेम वाढतच होते. ब्रह्मदेवाचा एक दिवस संपला. त्यावेळी ब्रह्मदेव पृथ्वीवर आले. त्यांना वाटले व्रजामध्ये गोपबालके आणि वासरे नसल्याने गोंधळ माजला असणार, परंतु त्यांना काय दिसले, श्रीकृष्ण आपल्या बालकांसह वासरांना चरविण्यास घेऊन जात आले आहेत. त्यांना आश्चर्य वाटले आणि ते ब्रह्मलोकी परत गेले. तेथे त्यांना ग्वालबालके आणि वासरे झोपलेली दिसली. त्यांना वाटले श्रीकृष्णाने त्यांना इथे आणून ठेवले असेल, म्हणून त्यांनी पुन्हा पृथ्वीवर प्रयाण केले आणि श्रीकृष्णांना आपल्या ग्वालबाल आणि वासरांसह पाहिले. तेव्हा त्यांना आपल्या कृत्याची लाज वाटली. ते कृष्णाजवळ आले आणि त्यांनी क्षमा मागितली आणि स्तुती करून ब्रह्मलोकातून ग्वालबालकांना आणि वासरांना घेऊन आले. त्याच वेळी श्रीकृष्णांनी निर्माण केलेली सर्व वासरे आणि बालके त्यांनी स्वतःमध्ये सामावून घेतली. ग्वालबाल ब्रह्मलोकी जितका काळ होते तेवढ्या काळात भूलोकात 1 वर्षाचा काळ लोटला होता. याच कारणाने गोपबालकांनी आगासूर वधाची घटना 1 वर्षानंतर सांगितली होती. या घटनेनंतर ब्रह्मदेवांचा अभिमान पूर्णपणे गळून गेला होता. अध्याय 13 आणि 14 समाप्त. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.